Hello student, I am lecturer Rohan Gurajati from Shivraj College Gadimlas, Department of Computer Science. Today I am going to start video lecture for the subject data structure using C++. This is a common video lecture for BSc second year Computer Science optional semester 4 and BSc second year, that is BCS second year Computer Science entire semester 4 students. तर बघा, डाटा स्ट्रक्चर हा सिलेबस दोन्ही क्लाससाठी हा जवळपास 80% सेमच आहे. म्हणून त्याच्यामध्ये जे काही कॉमन कन्सेप्ट आहेत त्याचे मी व्हिडिओ लेक्चर्स मी एकत्रच घेणार आहे आणि जे काही वेगवेगळे आहेत ते सेपरेटली घेतले जातील. ओके, आज आपण पहिला लेसन आपल्याला स्टार्ट करायचा आहे डाटा स्ट्रक्चर युजिंग C++ या सिलेबसचा. इथं मी युनिट्स दिलेले आहेत. BSc सेकंड इयरसाठी युनिट 1 इंट्रोडक्शन टू डाटा स्ट्रक्चर अँड लिनियर डाटा स्ट्रक्चर ॲरे स्टॅक अँड क्यू. ओके, असं त्याचं नाव आहे. आणि BCSसाठी फर्स्ट लेसन आहे कन्सेप्ट ऑफ डाटा स्ट्रक्चर ॲरे, असं या युनिटचं नाव आहे. ओके, मग त्याच्यामध्ये जे काही सब पॉईंट्स आहेत ते आपल्याला आता बघायचे. त्यामध्ये फर्स्ट आहे डेटा टाईप. डेटा टाईप आधी तुम्ही सीमध्ये बघितलेलेच आहे किंवा CPPमध्ये पण बघितलेलं असणार आहे. तर तुम्ही काय बघितलं आहे, CPPमध्ये इंटिजर डेटा टाईप, कॅरेक्टर डेटा टाईप, फ्लोट डेटा टाईप, त्याच्यानंतरनं युजर डिफाईन डेटा टाईप बघितलेला आहे, स्ट्रक्चर आहे, युनियन आहे. C++मध्ये क्लास आहे, हे डिराइव्हड क्लास आहे, ओके, इनहेरिटन्स आहे. ही कन्सेप्ट तुम्ही डेटा टाईपची बघितलेली आहे. तर डेटा टाईप काय करतो आहे, कशासाठी डेटा टाईप आपण यूज करणार आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. कारण की डाटा स्ट्रक्चरमध्ये डेटा टाईप हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतो. पहा, डेटा टाईप इन प्रोग्रामिंग लँग्वेज इज अ क्लासिफिकेशन दॅट स्पेसिफाय विच टाईप ऑफ व्हेरिएबल इज गोइंग टू होल्ड. बघा, इन प्रोग्रामिंग डेटा टाईप इज अ क्लासिफिकेशन दॅट स्पेसिफाय विच टाईप ऑफ व्हेरिएबल इज गोइंग टू होल्ड. व्हेरिएबल कुठल्या टाईपची व्हॅल्यू होल्ड करणार आहे हे स्पेसिफाय करण्यासाठी डेटा टाईप असणार आहे. आणि त्याचबरोबर अँड व्हॉट टाईप ऑफ मॅथमॅटिकल, रिलेशनल और लॉजिकल ऑपरेशन कॅन बी अप्लाइड टू इट विदाउट कॉजिंग एनी एरर. आणि त्या व्हेरिएबलवरती किंवा त्या व्हॅल्यूवरती आपण कुठल्या टाईपचे ऑपरेशन्स अप्लाय करू शकतो. तर ऑपरेशन्स कुठल्या टाईपचे आहेत बघा, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत, म्हणजे अर्थमॅटिक ऑपरेशन्स असणार आहेत. त्यानंतर रिलेशनल ऑपरेशन्स आहेत. आता अर्थमॅटिक किंवा मॅथमॅटिकल ऑपरेशनमध्ये काय येणार, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्याच्यानंतरनं मॉड्युलर डिव्हिजन येणार. रिलेशनल ऑपरेटरमध्ये काय येणार आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू. ओके, या टाईपचे ऑपरेशन्स आपण अप्लाय करू शकतो की नाही ते बघू शकते. त्यानंतर लॉजिकल ऑपरेशन, अँड ऑर नॉट, ह्या ऑपरेशन्स, हे जे काय ऑपरेशन्स आहेत त्या व्हॅल्यूवरती अप्लाय होते की नाही ते आपण त्या डेटा टाईपमुळे आपल्याला स्पेसिफाय करता येते. ओके, ह्याच्यासाठी आपण काय करणार आहे, डेटा टाईप यूज करणार आहे. त्या व्हेरिएबलमध्ये कुठल्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर होणार आहे आणि त्याच्यावरती कुठल्या टाईपचे ऑपरेशन्स अप्लाय होऊ शकतात. आणि जर ते ऑपरेशन्स अप्लाय झाले तर त्याच्यामध्ये ऑपरेशन करताना कुठले एरर येणार नाहीत हे स्पेसिफाय करण्यासाठी काय आहे, डेटा टाईप आपण तिथे यूज करू शकतो. आता वेगवेगळे डेटा टाईप, कॅरेक्टर ऑर स्ट्रिंग. आता बघा, कॅरेक्टर ऑर स्ट्रिंग कशासाठी आहे, तर कॅरेक्टर किंवा टेक्स्ट व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो आहे, कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग डेटा टाईप तिथे यूज करतो आहे. इंटिजर कशासाठी, होल नंबर स्टोअर करण्यासाठी. इंटिजर डेटा टाईप कशासाठी, टू स्टोअर द होल नंबर. ओके, ह्यासाठी आपण काय करणार आहे, हे डेटा टाईप तिथं यूज करणार आहे. ओके, डेटा टाईप इज अ क्लासिफिकेशन ऑफ डाटा विच टेल्स द कंपायलर ऑर इंटरप्रेटर हाऊ द प्रोग्रॅमर इंटेंड्स टू यूज द डाटा. डेटा टाईप कशासाठी आहे, तर कंपायलरला आणि इंटरप्रेटरला सांगण्यासाठी आहे की प्रोग्रॅमरनं जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ते डाटा रिलेटेड जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले ते कसे वर्क करणार आणि ते प्रॉपरली वर्क होणार की नाही हे सांगण्यासाठी काय आहे, डेटा टाईप तिथं यूज करायचं आहे. आता काय इन्स्ट्रक्शन प्रोग्रॅमर देऊ शकते हे आपण बघूया. त्या बघा, इथं आपण डेटा टाईप्स घेतलेले आहेत. इंटिजर आहे, इंटिजरमध्ये होल नंबर स्टोअर होणार. फ्लोटिंग पॉईंट म्हणजे रिअल डेटा टाईप आहे, त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल नंबर स्टोअर करणार. इथे एक्झाम्पल दिलेले आहेत आपण. ओके, त्यानंतर स्ट्रिंगमध्ये काय, अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स स्टोअर होणार आहे. हॅलो वर्ल्ड म्हणून एक्झाम्पल घेतलेला आहे. त्यानंतर कॅरेक्टर डेटा टाईप काय होल्ड करणार आहे, होल्ड सिंगल कॅरेक्टर. इथं ते एक्झाम्पल्स वेगवेगळे दिलेले आहेत. ओके,
मग आता इथे काय म्हटलं, डेटा टाईप इज अ क्लासिफिकेशन ऑफ डाटा विच टेल्स द कंपायलर or interpreter how the programmer intends to use the data. म्हणजे प्रोग्रॅमर ज्यावेळी डाटा यूज करणार आणि त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करणार तर ते प्रॉपरली ऑपरेशन कॅरी आउट होणार आहेत की नाही हे चेक करायचं कुणाचं काम असणार आहे, ह्या कंपायलर आणि इंटरप्रिटरचं. तर डेटा टाईप सांगणार आहे कंपायलरला आणि इंटरप्रिटरला, तर ते ऑपरेशन जे काय अप्लाय केलेले आहेत ते प्रॉपरली वर्क होणार आहेत का त्याच्यामध्ये एरर येणार आहे हे सांगण्यासाठी इथं डेटा टाईप असणार. आता फॉर एक्झाम्पल बघा खाली, आता आपण इथं इंटीजर डेटा टाईप यूज केलेला आहे आणि इथं कॅरेक्टर डेटा टाईप आणि इथं फ्लोट डेटा टाईप. ओके, 3 टाईपचे डेटा टाईपचे एक्झाम्पल्स आपण घेतले. इंटीजरमध्ये मला 3 व्हेरिएबल्स आहेत. एमध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर आहे, बीमध्ये काय 3 व्हॅल्यू स्टोअर आहे आणि सीमध्ये कुठलीच व्हॅल्यू स्टोअर नाही आहे. सी हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. ए बी सी व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायर्स पण आपण त्याला म्हणू शकते. ए इज आयडेंटिफायर, बी इज आयडेंटिफायर, सी इज आयडेंटिफायर. ओके, आता त्याच्यावर मी अर्थमॅटिक ऑपरेशन्स अप्लाय केले. अर्थमॅटिक ऑपरेशन प्लस ऑपरेशन केले. सी इज इक्वल टू ए प्लस बी म्हणजे 10 + 3 किती होणार आहे 13. सीची व्हॅल्यू किती येणार आहे 13. सी इज इक्वल टू तिथं 13 येणार आहे, सॉरी किती 13 येणार आहे. सपोज त्याच्यामध्ये मी अर्थमॅटिक मायनस ऑपरेशन केलं तर काय होणार आहे, ओके 10 - 3 विच इज इक्वल टू 7. 7 ही व्हॅल्यू आपल्याला इथं मिळणार. सिमिलरली जर मी अनेक अर्थमॅटिक ऑपरेशन इथं मी अप्लाय केलं, सी इज इक्वल टू ए मॉड बी, ए मॉड बी 10 मॉड 3 केलं तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे बघा, सीची व्हॅल्यू ओके सी इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू मिळणार आहे. सी इज इक्वल टू काय मिळणार आहे 1 ही व्हॅल्यू इथं आपल्याला मिळणार आहे. ओके, मग आता बघा इंटीजरवरती मी ॲडिशन अप्लाय करू शकतो, इथं सबट्रॅक्शन अप्लाय करू शकते, मॉड्युलर अप्लाय करू शकते, डिव्हिजन अप्लाय करू शकते, मल्टिप्लिकेशन अप्लाय करू शकते. तेच जर मी फ्लोटवर गेलो तर फ्लोटवर मी मॉड्युलर डिव्हिजन अप्लाय करू शकत नाही. मॉड्युलर डिव्हिजन अप्लाय केलं तर आपल्याला काय येणार आहे तिथं एरर येणार आहे. मग फ्लोट डेटा टाईपसाठी मॅथमॅटिकल ऑपरेशन मॉड्युलर डिव्हिजन किंवा अर्थमॅटिक ऑपरेशन मॉड्युलर डिव्हिजन ही फ्लोट डेटा टाईपवरती अप्लाय होणार नाही. ते फक्त कोणासाठी डिफाईन केलेलं आहे, इंटीजरसाठी डिफाईन केलेलं आहे. ओके, मग हे कंपायलरला किंवा इंटरप्रिटरला सांगण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे डेटा टाईप लागणार आहे. ओके, नेक्स्ट बघा कॅरेक्टर डेटा टाईप घेतलेला आहे. CH1 व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायर म्हणू शकता. त्या आयडेंटिफायरमध्ये ए व्हॅल्यू स्टोअर केले. CH2 एक आयडेंटिफायर आहे त्याच्यामध्ये बी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे आणि CH3 एक आयडेंटिफायर आहे. ओके, आता इथं काय केलं आहे मी अर्थमॅटिक ऑपरेशन त्याच्यावरती अप्लाय केलं आहे, मायनस ऑपरेशन सबट्रॅक्शन केलं आहे. CH1 - CH2. आता ए कॅरेक्टर ए मायनस कॅरेक्टर बी होऊ शकते काय, नाही होणार, तर आपल्याला इथे काय येणार आहे एरर येणार आहे. म्हणजे ही अर्थमॅटिक ऑपरेटर्स आहेत किंवा जे ऑपरेटर्स आहेत ते कुठल्या डेटा टाईपला सूट होणार आहेत हे कोण सांगणार आहे, तुमचा डेटा टाईप सांगणार आहे आणि हे कंपायलरला त्या पद्धतीने ते इन्स्ट्रक्शन देणार आहे. ओके, मग आता मी कॅरेक्टर मायनस कॅरेक्टर केलं तर तुम्हाला इथं काय होईल एरर मॅसेज इथं डिस्प्ले होणार आहे. मग हे पर्टिक्युलर ऑपरेशन्स स्पेसिफाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे डेटा टाईप. तर ते व्हेरिएबल कुठल्या टाईपची व्हॅल्यू होल्ड करणार आहे आणि त्याच्यावरती कुठल्या टाईपचे ऑपरेशन्स अप्लाय होऊ शकतात हे सांगण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे डेटा टाईप लागणार आहे. ओके, मग आता डेटा टाईप्स बघा डेटा टाईप्स इन सी आणि C++ दोन्ही पण जवळपास कॉमनच आहेत. ओके, मग बघा प्रायमरी डेटा टाईप्स कुठले कुठले आहेत बघा, इंटीजर आहे, कॅरेक्टर आहे, बुलियन आहे, फ्लोटिंग पॉईंट, डबल फ्लोट पॉईंट, व्हॉइड आणि वाईल्ड कार्ड कॅरेक्टर्स हे वेगवेगळे काय आहेत प्रायमरी डेटा टाईप्स आहेत. त्यानंतर डिराइव्ड डेटा टाईप पण एक कन्सेप्ट आहे. डिराइव्ड म्हणजे काय, यांच्यापासून आपण तयार केलेलं आहे फंक्शन आहे. फंक्शन एक व्हॅल्यू रिटर्न करते. तुम्ही कधीच बघितलं व्हॉइड टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते, इंटीजर टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते, फ्लोट टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते. म्हणजे काय फंक्शन पण काय आहे युजर डिफाईन डेटा टाईप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲरे डेटा टाईप आहे, पॉइंटर डेटा टाईप आहे आणि रेफरन्स डेटा टाईप आहे. C++ तुम्ही रेफरन्स डेटा टाईप बघितलेला आहे, रेफरन्स व्हेरिएबल बघितलेला आहे. मग तसंच काय हो रेफरन्स व्हेरिएबल आपण तिथे यूज शकतो. रेफरन्स इज अँड डेटा टाईप. त्याच्यानंतर ना युजर डिफाईन डेटा टाईप आहे. युजर डिफाईन कुठला आहे बा C किंवा C++मध्ये क्लास आहे. त्यानंतर Cमध्ये स्ट्रक्चर आहे, युनियन आहे, इन्युमरेशन आहे, टाईप डिफ आहे आणि ते सगळं कॅरी कुठे केलेलं आहे C++मध्ये पण कॅरी केलेलं आहे. ओके, मग हे काय झाले युजर डिफाईन डेटा टाईप झालेलं आहे. ओके, तेव्हा डेटा टाईप आणि परत ब्रॉडली क्लासिफाईड केलेले आहेत प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर आणि नॉन प्रिमिटिव्ह डाटा स्ट्रक्चर पण असते. खरं आता इथं आपल्याला काय बघायचं आहे प्रिमिटिव्ह डेटा टाईप अँड नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप.
डेटा टाईप आर क्लासिफाईड इंटू प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह. आता प्रिमिटिव्हमध्ये काय येणार, बेसिक डेटा टाईप जे काय आहे ते प्रिमिटिव्हमध्ये येते. मग प्रिमिटिव्हमध्ये न्यूमरिक डेटा टाईप आहे बघा. प्रिमिटिव्हमध्ये काय आहे, न्यूमरिक परत डिवाईड केलेला आहे इंटिजर आणि फ्लोटमध्ये. आता इंटिजर बघा बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंगमध्ये डिवाईड केलं आहे. परत आणि इंटिजर 4 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे आणि फ्लोटिंग पॉईंट कशात केलेला आहे, डबल आणि फ्लोटमध्ये डिवाईड केलेला आहे. ओके, आता ही न्यूमरिक डेटा टाईप झाली. मग परत आणि प्रिमिटिव्हमध्ये न्यूमरिक येते. ओके, नॉन न्यूमरिकमध्ये काय येणार आहे, कॅरेक्टर आणि बुलियन येणार आहे. कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग आपण स्टोअर करू शकते आणि बुलियनमध्ये ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू ही स्टोअर होते. आता हे झालं प्रिमिटिव्ह. आणि नॉन प्रिमिटिव्हमध्ये बघा काय येणार आहे, स्ट्रिंग डेटा टाईप आहे. ओके, त्यानंतर ॲरे डेटा टाईप आहे. ओके, त्याच्यानंतर युजर डिफाईन क्लासेस, युजर डिफाईन डेटा टाईप ह्याच्यामध्ये येऊ शकते. ओके, स्ट्रिंग नॉन प्रिमिटिव्हमध्ये स्ट्रिंग, ॲरे, युजर डिफाईन क्लासेस किंवा युजर डिफाईन डेटा टाईप आपण तिथं म्हणू शकते. हे डेटा टाईप्स त्याच्यामध्ये नाही. मग याच्यामध्ये स्ट्रक्चर येईल, क्लास येईल, युनियन येईल. ओके, टाईप डेप येईल. ओके, इन्युमरेशन, हे अशा टाईपचे डेटा टाईप्स कशामध्ये येणार, युजर डिफाईन क्लासेसमध्ये येणार आहेत. हे तुमचे काय झाले, डेटा टाईप झालेले. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, डाटा ऑब्जेक्ट. डेटा टाईप झाल्यावर आपल्याला काय बघायचं आहे, डाटा ऑब्जेक्ट. डाटा ऑब्जेक्ट म्हणजे काय बघा. डाटा ऑब्जेक्ट म्हणजे काय, इट इज अ स्टोरेज एरिया विच कन्सिस्ट व्हॅल्यू ऑर ग्रुप ऑफ व्हॅल्यूज. काय डाटा ऑब्जेक्ट म्हणजे काय येणार आहे, इट इज अ स्टोरेज एरिया विच कन्सिस्ट व्हॅल्यू ऑर अ ग्रुप ऑफ व्हॅल्यूज. एक व्हॅल्यू असेल किंवा अनेक व्हॅल्यूज त्याच्यामध्ये स्टोअर होऊ शकतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथं एक व्हॅल्यू इंटिजर ए इज अ data object which holds a single value 20. B is a data object which holds the single value 10. Similarly, CH1 is a data object which holds the single value character A. Okay, it is a storage area which holds a single value or group of values. It also holds the group of values. Data object holds a group of value. आता integer array घेतलेला ARR, it holds the group of values, 5 number of values. It holds 5 values, means group of values 10, 20, 30, 40 and 50. ओके, हे होल्ड करणार आहे. आता इथं बघा काय म्हटलं डेफिनेशनमध्ये, अ डाटा ऑब्जेक्ट इज अ रिजन ऑफ स्टोरेज दॅट कन्सिस्ट अ व्हॅल्यू ऑर ग्रुप ऑफ व्हॅल्यू. डाटा ऑब्जेक्ट आहे रिजन ऑफ स्टोरेज दॅट कन्सिस्ट अ व्हॅल्यू ऑर ग्रुप ऑफ व्हॅल्यू. मग व्हॅल्यू इथं स्टोअर करू शकते किंवा ग्रुप ऑफ व्हॅल्यूज काय करू शकते, स्टोअर करू शकते. ओके, each value can be accessed using identifier or more complex expression. आता त्यातली जर व्हॅल्यू आपल्याला ॲक्सेस करायची असली तर आपण काय यूज करणार आहे, आयडेंटिफायर यूज करणार किंवा मोर कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन म्हटलेलं आहे. दॅट रेफर्स टू दी ऑब्जेक्ट. आता व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी आपण आयडेंटिफायरचा यूज किंवा मोर कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन यूज करणार आहे. ते ऑब्जेक्ट रिलेटेड जे काय एक्सप्रेशन आहे ते आपण तिथे यूज करणार आहे. तर फॉर एक्झाम्पल बघा, आयडेंटिफायर म्हणजे काय, व्हेरिएबल नेम असणार आहे, तेच तुमचं काय आहे, आयडेंटिफायर आहे. आता बघा ए इज इक्वल टू 20, बी इज इक्वल टू 10 गेलं. एमधली जर मला व्हॅल्यू ॲक्सेस करायची असली तर बघा सी इज इक्वल टू ए म्हणतोय, सी इज इक्वल टू ए. सीला काय केलेलं आहे, एची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे एमध्ये जी असलेली व्हॅल्यू 20 आहे ती कुणाला दिलेली आहे, सीला दिलेली आहे. आणि सीमध्ये आता काय स्टोअर झालेलं आहे, 20 स्टोअर झालेलं आहे. तसंच सी इज इक्वल टू ए प्लस बी. एमध्ये एक व्हॅल्यू आहे आणि बीमध्ये एक व्हॅल्यू आहे, ती मी ॲक्सेस केली. आयडेंटिफायर काय यूज केलेलं आहे इथं, ए, आणि इथं आयडेंटिफायर काय केलेलं आहे, बी यूज केलेलं आहे. मग या दोघांची ॲडिशन झाली, 10 + 20 30 झालं आणि सीमध्ये स्टोअर झालेली आहे. कुठल्या आयडेंटिफायरमध्ये स्टोअर करायचं, सी आयडेंटिफायर. मग आपण आयडेंटिफायर थ्रू काय केलेली आहे, ती व्हॅल्यू इथे ॲक्सेस केली आहे. तसंच सी आउट करताना मला ए आणि बीची व्हॅल्यू प्रिंट करायची असली तर आयडेंटिफायर इथं ए यूज केला आणि इथं बी यूज केला. आता हे काय सिम्पल आयडेंटिफायर इथं आपण यूज केलेलं आहे. नुसते सिम्पल व्हेरिएबल नेम यूज केलं आणि त्यातली व्हॅल्यू आपण काय केलेली आहे, ॲक्सेस केली आहे. सिम्पल आयडेंटिफायर यूज केला आणि त्यातली व्हॅल्यू मी इझिली ॲक्सेस केलेली आहे. आता पुढे काय म्हटलं आहे, ऑर मोर कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन दॅट रेफर्स टू द ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे, मोर कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन. आता इथं बघा, इथं ॲरे व्हेरिएबल मी घेतलेला आहे. आता ॲरेमधली मला व्हॅल्यू ॲक्सेस करायची असली तर नुसतं असं चालणार आहे काय, ॲरे ARR नुसतं व्हेरिएबल नाही, आपल्याला त्यातला इंडेक्स नंबर स्पेसिफाय करायला लागतो.
आता कॉम्प्लेक्स झालेला आहे इथं. आता बघा मला काय करायचं आहे, 0th इंडेक्सची व्हॅल्यू पाहिजे असली तर मी कसं करतो आहे, ARR ऑफ 0. 1 इंडेक्सची पाहिजे असली तर ARR ऑफ 1. आता 4 इंडेक्सची पाहिजे, मला 50 व्हॅल्यू पाहिजे असली तर ARR ऑफ 4 पाहिजे. आता जर मला 40 पाहिजे असलं तर ARR ऑफ 3 येणार आहे तिथं. म्हणजे ह्या पद्धतीनं काय करतो आहे आपण, ॲरेमधली व्हॅल्यू ॲक्सेस करतो आहे. ॲरे इज ऑल्सो डेटा टाईप अँड इंटिजर ए इज ऑल्सो हा व्हेरिएबल आहे. ए पण हा व्हेरिएबल आहे आणि ARR पण व्हेरिएबल आहे. ओके, एमधली व्हॅल्यू ॲक्सेस करायची असलं तर सिम्पली आयडेंटिफायर नेम देतो आहे आपण ए, आणि ॲरेमधली जर व्हॅल्यू ॲक्सेस करायची असलं तर ARR हे आयडेंटिफायर नेम देऊन चालणार नाही, तर मला तिथं इंडेक्स पण स्पेसिफाय करायला लागणार, पर्टिक्युलर इंडेक्स पण स्पेसिफाय करायला लागणार. म्हणून हिला काय म्हटलेलं आहे, कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन. ओके, नंतर पुढे आणि आहेत कॉम्प्लिकेटेड एक्सप्रेशन्स आहेत. म्हणजे जर मला ऑब्जेक्टमधल्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲक्सेस करायची असली तर त्याला आपण वेगळी मेथड तिथे यूज करणार आहे. डाटा स्ट्रक्चर स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरमधल्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲक्सेस करायची असली, यस डॉट रोल नंबर, यस डॉट नेम, यस डॉट M1 मार्क्स 1, यस डॉट मार्क्स 2 असं आपण करतो आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे, कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन झालेलं आहे. त्यानंतर मग पॉइंटर हा एक काय आहे, आयडेंटिफायर आहे. पॉइंटर व्हेरिएबल आहे. आता त्याच्यामध्ये काय होल्ड करते बा, पॉइंटर होल्ड्स द ॲड्रेस व्हॅल्यू, ॲड्रेस ऑफ ARR ऑफ 0. ओके, ॲरे ऑफ 0चा काय करतो आहे, ॲड्रेस स्टोअर करतो आहे पॉइंटर. ओके, मग इट स्टोअर्स अ सिंगल व्हॅल्यू. खरं कुठली व्हॅल्यू स्टोअर करतो आहे, ॲड्रेस व्हॅल्यू स्टोअर करतो आहे. ॲरे काय होल्ड करतो आहे, अ ग्रुप ऑफ व्हॅल्यू होल्ड करतो आहे. ए व्हेरिएबल किंवा बी व्हेरिएबल काय होल्ड करतो आहे, अ सिंगल व्हॅल्यू होल्ड करणार आहे. ओके, in addition each object has unique data type. in addition each object has unique data type. बा याला काय, ए व्हेरिएबलला इंटिजर डेटा टाईप, ॲरेला काय इंटिजर आहे, खरं हे काय डिराइव्ड टाईपमध्ये येतो आहे. ॲरे कशात येतो आहे, इंटिजर टाईप आहे, खरं काय डिराइव्ड टाईपमध्ये येतं. पॉइंटर पण इंटिजर टाईपचा आहे, खरं ती व्हॅल्यू होल्ड करताना कुठल्या टाईपची होल्ड करतो आहे, ॲड्रेस टाईपची व्हॅल्यू. ॲड्रेस व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय करणार आहे, होल्ड करणार आहे. ओके, the data type of an object determine the storage allocation. Data type of an object determines storage allocation for that object and the interpretation of the value during subsequent access. आता डेटा टाईपचं काय काम असणार आहे बघा, डेटा टाईप डिटरमाइन्स बघा ऑब्जेक्ट, डेटा टाईप ऑफ एन ऑब्जेक्ट डिटरमाइन्स, त्या ऑब्जेक्टचा डेटा टाईप काय डिटरमाइन करतो आहे, स्टोरेज अलोकेशन. स्टोरेज अलोकेशन त्याला किती असणार आहे. आता इंटिजर घेतला तर 4 बाईट्स अलोकेट होते आणि कॅरेक्टर घेतला तर 2 बाईट्स अलोकेट होतात. ओके, आणि इंटिजर ॲरे ऑफ 5 मधल्यावर 4 × 5 किती होणार आहे, 20 बाईट्स तिथं अलोकेट व्हायला पाहिजे. पॉईंटर घेतला तर तिथे काय होणार आहे, 4 बाईट्स अलोकेट होणार आहे. इंटिजर पॉईंटर आणि 4 बाईट्स तिथं अलोकेशन होणार. म्हणजे डेटा टाईप, त्या ऑब्जेक्टचा डेटा टाईप काय डिटरमाइन करणार आहे. ओके, त्याचं स्टोरेज अलोकेशन काय असणार आहे, आणि सबसिक्वेंट ॲक्सेस करताना इंटरप्रिटेशन म्हटलेलं आहे बा फॉर दॅट ऑब्जेक्ट अँड इंटरप्रिटेशन ऑफ द व्हॅल्यू ड्युरिंग सबसिक्वेंट ॲक्सेस म्हटलेलं आहे. इंटरप्रिटेशन म्हणजे काय, त्याच्यावरती कुठल्या टाईपचे ऑपरेशन्स आपण कॅरी आउट करू शकतो. मग अशी आपण बघितलं, आता इथं डेटा ऑब्जेक्ट बघितलेले आहेत बा, इंटिजर ABC, ह्याच्यावरती ऑपरेशन्स कुठले होऊ शकतात, अर्थमॅटिक ऑपरेशन्स होणार आहेत. आणि अर्थमॅटिकमध्ये मॉड्युलर ऑपरेशन आपण इंटिजरवरती अप्लाय करू शकतो. तेच मॉड्युलर ऑपरेशन फ्लोटवर अप्लाय करू शकतो काय, नाही, फ्लोटवरती काय येणार आहे, एरर येणार आहे. मॉड्युलर बा अर्थमॅटिक ऑपरेशन आपण कॅरेक्टरवरती अप्लाय करू शकतो काय, मायनस ऑपरेशन नाही, सबट्रॅक्शन ऑपरेशन नाही. मग हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, डेटा टाईप्स त्या लागणार आहे. कोणासाठी, ह्या डेटा ऑब्जेक्टसाठी. आता डेटा ऑब्जेक्ट म्हणजे काय झालेलं आहे, एक तर तुमचा हा व्हेरिएबल असणार आहे. ओके, किंवा ॲरे व्हेरिएबल असणार आहे, किंवा पॉइंटर व्हेरिएबल असणार आहे डेटा ऑब्जेक्टमधल्यावर, किंवा क्लासचा ऑब्जेक्ट असू शकते, किंवा काय असू शकते, स्ट्रक्चरचा व्हेरिएबल असू शकते, युनियनचा व्हेरिएबल असू शकते. हे काय आहे, द डेटा ऑब्जेक्ट आहे. ओके, सिम्पल व्हेरिएबल आहे तोही डेटा ऑब्जेक्ट आहे, ॲरे पण डेटा ऑब्जेक्ट आहे, फंक्शन पण डेटा ऑब्जेक्ट आहे, रेफरन्स व्हेरिएबल पण डेटा ऑब्जेक्ट आहे, पॉइंटर पण डेटा ऑब्जेक्ट आहे, क्लास ऑब्जेक्ट इज अ डेटा ऑब्जेक्ट, स्ट्रक्चर व्हेरिएबल इज अ डेटा ऑब्जेक्ट. ओके, जो व्हॅल्यू होल्ड करू शकतोय, जो व्हेरिएबल, जो आयडेंटिफायर व्हॅल्यू होल्ड करतोय त्याला काय म्हणायचं आहे, डाटा ऑब्जेक्ट. आता डाटा ऑब्जेक्टचं एक्झाम्पल पण आपल्याला तिथं दिलेले आहेत बघा.
बघा इथे काय म्हणते बोथ द आयडेंटिफायर अँड डेटा टाईप ऑफ अन ऑब्जेक्ट आर इस्टॅब्लिश्ड इन द ऑब्जेक्ट डिक्लेरेशन. ओके, आता आयडेंटिफायर अँड टाईप ऑफ ऑब्जेक्ट बा बोथ द आयडेंटिफायर अँड डेटा टाईप ऑफ अन ऑब्जेक्ट आर इस्टॅब्लिश्ड इन द ऑब्जेक्ट डिक्लेरेशन. आता ऑब्जेक्ट डिक्लेअर केला, ऑब्जेक्ट डिक्लेअर केला म्हणजे काय, आपण व्हेरिएबल इथं डिक्लेअर केलेला आहे इंटिजर ए. ऑब्जेक्ट डाटा ऑब्जेक्ट आहे आणि त्याचा डेटा टाईप काय इंटिजर. म्हणजे ऑब्जेक्ट डिक्लेअर करताना आपण काय करतोय, त्याचा आयडेंटिफायर काय असणार आहे, ए इज आयडेंटिफायर ऑर व्हेरिएबल नेम इज आयडेंटिफायर आणि त्याचा डेटा टाईप काय असणार आहे तो इथं स्पेसिफाय केलेला आहे. द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ अ डाटा ऑब्जेक्ट, मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ डाटा ऑब्जेक्ट इज डाटा टेबल. डाटा टेबल एक एक्झाम्पल आहे डाटा ऑब्जेक्टचं. ओके, इट होल्ड्स द ग्रुप ऑफ व्हॅल्यूज बट अदर includes array. Array is also data object. Pointer is also data object. Records, files, sets and scalar types are the data objects. Okay, हे काय डाटा ऑब्जेक्टची कन्सेप्ट आहे. तर नेक्स्ट बा ऑटोमिक अँड नॉन ऑटोमिक टाईप्स. ऑटोमिक अँड नॉन ऑटोमिक टाईप्स बघायचं. ऑटोमिक टाईप म्हणजे काय, ज्या व्हॅल्यूला आपण फर्दर डिवाइड करू शकत नाही, फर्दर आपण कशामध्ये परत आणि डिवाइड करू शकत नाही, ह्याला काय म्हणायचं ऑटोमिक. फॉर एक्झाम्पल रोल नंबर, रोल नंबरचे 2 पार्टिशन किंवा 3 पार्टिशन होऊ शकतात काय, नाही. एम्प्लॉय आय डीचं परत आणि पार्टिशन करता येते काय, नाही. आधार नंबरचं परत पार्टिशन करता येते काय, नाही करता येत. मग अशा टाईपच्या व्हॅल्यूला काय म्हणायचं आहे ऑटोमिक. आणि नॉन ऑटोमिक टाईप्स म्हणजे काय, ज्या व्हॅल्यूचं परत आपण फर्दर पार्टिशन करू शकतो, ह्यांना काय म्हणायचं आहे नॉन ऑटोमिक. तर फॉर एक्झाम्पल नॉन ऑटोमिकमध्ये काय येणार आहे, नेम. नेम कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. ॲड्रेस, ॲड्रेस कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू स्ट्रीट, सिटी, तालुका, डिस्ट्रिक्ट, पिन नंबर. ओके, म्हणजे ॲड्रेसमध्ये ही एवढे पार्ट्स वेगवेगळे येणार आहेत, सब पार्ट्स येणार आहेत. नेममध्ये बा हे वेगवेगळे सब पार्ट्स येणार आहेत, त्यात मदर्स नेम पण तुम्ही इन्क्लूड करू शकता. ओके, ऑटोमिक अँड नॉन ऑटोमिक टाईप. व्हॅल्यूज ऑफ ऑटोमिक डेटा टाईप कॅनॉट बी सब डिवायडेड फर्दर. व्हॅल्यूज ऑफ ऑटोमिक डेटा टाईप cannot be subdivided further. It can be either primitive or derived like string, integer, decimal, dates, etc. काय असू शकते त्याच्यामध्ये, प्रिमिटिव्ह और डिराइव्ड असू शकते लाईक स्ट्रिंग, इंटीजर, डेसिमल और डेट्स. आणि व्हॅल्यूज ऑफ नॉन ऑटोमिक डेटा टाईप कॅन बी सब डिवायडेड फर्दर. नॉन ऑटोमिकचं आपण काय करू शकतो, डेटा टाईप फर्दर आपण डिवाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे ऑटोमिकमधचं एक्झाम्पल बघा, रोल नंबर कॅनॉट बी डिवायडेड, एम्प्लॉय डी कॅनॉट बी डिवायडेड, आधार नंबर कॅनॉट बी सब डिवायडेड, त्याच्यामध्ये सब डिव्हिजन होऊ शकत नाही. ओके, नॉन ऑटोमिकमध्ये बा, नॉन ऑटोमिकमध्ये काय, नेम एक्झाम्पल घेतलेला आहे, इट कॅन बी फर्दर डिवायडेड, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. ॲड्रेस, इट कॅन बी फर्दर डिवायडेड, स्ट्रीट, सिटी, तालुका, डिस्ट्रिक्ट अँड pin number. Okay, and this is atomic and difference between atomic and non-atomic types. In next video lecture we are going to study the definition of data structure and abstract data type. Okay, आता मी तो व्हिडिओ स्टॉप करतो. थँक्यू.